नमस्कार. या आठवड्याच्या मोठ्या बातम्यांचं विश्लेषण करण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र आलो आहोत. या आठवड्यात देशात आणि जगात काही खूप मोठ्या घडामोडी झाल्या आहेत, ज्यांचा अर्थ बातम्यांच्या पलीकडे जाऊन समजून घेणं महत्वाचं आहे. चला, तर मग त्यामागचं खरं चित्र काय आहे ते पाहूया. बघा, या आठवड्यात एकाच वेळी खूप काही घडलंय. बिहारमध्ये राजकीय उलथापालथीची शक्यता, दिल्लीत संसदेचं विशेष अधिवेशन, दुसरीकडे अमेरिका इराणमध्ये वाढलेला तणाव आणि भारतीय संगीतातील एका पर्वाचा अस्त. या सगळ्या घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का? आणि याचा आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो? चला, जरा खोलात जाऊन समजून घेऊया. ठीक आहे, तर सगळ्यात आधी वळूया आपल्या देशाच्या राजकारणाकडे, कारण इथे या आठवड्यात काही मोठ्या आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या घडामोडी घडतायत. बिहारच्या राजकारणापासून ते थेट दिल्लीतल्या संसदेपर्यंत पडद्यामागे नेमकं काय शिजतंय? सध्या काही अशा हालचाली सुरू आहेत ज्या देशाची राजकीय समीकरणं बदलू शकतात. पाहूया नक्की काय होतंय. सुरुवात करूया बिहारपासनं. सध्या सगळ्यांच्या नजरा तिकडे लागल्या आहेत. असं म्हटलं जातंय की मुख्यमंत्री नितीश कुमार राजीनामा देऊ शकतात, आणि जर तसं झालं ना, तर बिहारच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री आपल्याला पाहायला मिळेल. हा खरंच एक मोठा राजकीय भूकंप ठरू शकतो. आता बिहारमधून थेट दिल्लीकडे येऊया. 16 एप्रिलपासून संसदेचं एक खास 3 दिवसांचं अधिवेशन सुरू होतंय, आणि यात काही असे कायदे आणि घटनात्मक बदल येऊ शकतात जे देशाचं राजकीय गणितच बदलून टाकतील. आणि या अधिवेशनातली सगळ्यात मोठी बातमी काय आहे माहितीये? लोकसभेच्या जागा वाढवण्याचा प्रस्ताव. सध्याच्या 543 वरून थेट 816. हो, 816 हा फक्त एक आकडा नाहीये. आपल्या लोकशाहीच्या संरचनेत होणारा हा एक प्रचंड मोठा बदल आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचा हा एक प्रयत्न आहे. आणि याच बदलांच्या मालिकेतला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे महिला आरक्षण कायदा. सरकारचे लक्ष आहे की 2029च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी हा कायदा कोणत्याही परिस्थितीत लागू झाला पाहिजे. आणि हे कायदा लागू झाला की काय होईल? लोकसभेच्या तब्बल 273 जागा, हो, 273 जागा फक्त महिलांसाठी राखीव असतील. विचार करा, देशाच्या राजकारणात महिलांच्या प्रतिनिधित्वासाठी ही किती मोठी आणि ऐतिहासिक गोष्ट असेल. बरं, इतके मोठे निर्णय होणार म्हटल्यावर भाजपने एक गोष्ट केलीय. त्यांनी काढलाय पक्षादेश, ज्याला व्हिप म्हणतात. आता व्हिप म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा पक्षाचा एक कडक आदेश असतो की काहीही झालं तरी सर्व खासदारांनी संसदेत हजर राहायचं आणि पक्षाच्या बाजूनेच मतदान करायचं. शिस्त महत्वाची. देशात तर हे सगळं घडतंच आहे, पण देशाबाहेरही काही गोष्टी अशा आहेत ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. चला, एका अशा आंतरराष्ट्रीय संघर्षावर नजर टाकूया जो जागतिक व्यापारासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे. आणि या दोन देशांमधल्या तणावामुळे संपूर्ण जगाचं लक्ष एका छोट्याशा पण अत्यंत महत्त्वाच्या सागरी पट्टीकडे लागलं आहे. ही सागरी पट्टी म्हणजे हॉर्मुझचे सामुद्रधुनी. आता ही इतकी महत्वाची का आहे? कारण जगातला जवळपास 20% तेलपुरवठा, हो 20%, ह्याच एका अरुंद मार्गातून होतो. त्यामुळे ह्या जागेचं भूराजकीय आणि आर्थिक महत्त्व खूप जास्त आहे. म्हणूनच या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीला स्ट्रॅटेजिक चोक पॉइंट असं म्हणतात. म्हणजे एक अशी जागा जी बंद झाली तर सगळंच थांबू शकतं. विचार करा, जर हा मार्ग कोणत्याही कारणाने बंद झाला तर तेलाचे भाव कुठे जाऊन पोहोचतील आणि त्याचा थेट फटका आपल्या सगळ्यांना बसेल. आंतरराष्ट्रीय राजकारणातून आता पुन्हा एकदा आपल्या देशात येऊया आणि अशा 2 घटनांबद्दल बोलूया ज्या आपल्या समाजासमोर एक आरसा धरतात आणि काही गंभीर प्रश्न विचारतात. हा एक आकडा आहे, 163. हा फक्त एक नंबर नाहीये. यामागे एक मन सुन्न करणारी आणि अत्यंत धक्कादायक घटना आहे. नुकतंच बिहारमधनं महाराष्ट्रात आणल्या जाणाऱ्या 163 लहान मुलांची सुटका करण्यात आली. यामागे मानवी तस्करीचं एक मोठं रॅकेट असण्याची दाट शक्यता आहे. ही घटना आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देते की आपल्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न किती गंभीर आणि नाजूक आहे. आणि दुसरी एक दुर्दैवी घटना घडली आहे मध्य प्रदेशात. शेतात काम करत असताना विजेचा शॉक लागून 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. ही एक खूप दुःखद घटना आहे, पण ती एका मोठ्या प्रश्नाकडे आपलं लक्ष वेधते. आणि तो प्रश्न हा आहे की आपली खेडी, आपली शेतीची ठिकाणं ही खरंच सुरक्षित आहेत का?
तिथल्या पायाभूत सुविधा आणि सुरक्षेच्या प्रश्नांकडे आपण कधी गांभीर्याने पाहणार आहोत, हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आणि आता या आठवड्याच्या विश्लेषणाच्या शेवटच्या भागाकडे वळूया. एक असा भाग जो भारतीय संगीत विश्वासाठी खूप भावनिक आहे. एका सुवर्णयुगाच्या अस्ताची ही गोष्ट आहे. 12,000पेक्षा जास्त हा आकडा आहे आशा भोसले यांनी गायलेल्या गाण्यांचा. नुकतंच वयाच्या 92व्या वर्षी या महान गायिकेने आपला निरोप घेतला. त्यांचं जाणं म्हणजे भारतीय संगीताच्या आकाशातला एक तेजस्वी तारा निखळण्यासारखा आहे. आशाताईंचा वारसा किती मोठा आहे हे शब्दांत सांगणं खरंच कठीण आहे. त्यांनी फक्त भारतातच नाही तर जगभरात भारतीय संगीताची पताका फडकवली. पॉप, जॅझ, रॉक कुठलाही प्रकार असो, त्यांचा आवाज सगळीकडे पोहोचला. आणि हो, सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही त्यांच्याच नावावर आहे. आणि जाता जाता एका प्रश्नावर विचार करूया. आशाताईंनी आपल्याला हजारो गाणी दिली आहेत, हे खरंय. पण एखाद्या कलाकाराचा वारसा फक्त त्याच्या कलाकृतींमध्येच असतो का? की तो त्या गाण्यांनी अनेक पिढ्यांना दिलेल्या आनंदात, त्या आठवणींमध्ये आणि आपल्या संस्कृतीवर केलेल्या संस्कारांमध्ये दडलेला असतो? याचा विचार करायला हवा.